बायकांमध्ये थायरॉइडचं प्रमाण सगळ्यात जास्त म्हणजे 10 in 1 वुमनला आज इथे थायरॉइड होतं हे प्रत्येक पुरुषांना माहिती असायलाच हवं. का? आपल्या शरीरामध्ये जो किंवा स्त्रियांच्या शरीरामध्ये ओव्हरऑल इमोशनल स्ट्रेस हा खूप जास्त असतो, की घरचं टेन्शन आहे, नोकरीचं टेन्शन आहे, मुलं आहेत, घरच्या जबाबदाऱ्या आहेत, या सगळ्यांमध्ये हा इमोशनल स्ट्रेस आणि हार्मोनल इम्बॅलन्स, या हार्मोनल इम्बॅलन्ससाठी फक्त थायरॉइडच नाही तर पिट्युटरी आहे, ॲड्रिनरी ग्लँड्स आहे, त्याचबरोबर गट आणि ब्रेन ॲक्सिस आहे, हे काम करत असतात. ज्या वेळेला हा स्ट्रेस खूप वाढतो त्यावेळेला विशुद्ध चक्र म्हणजे जिथे थायरॉइड ग्लँड आहे याचा इम्बॅलन्स होतो आणि मग हायपोथायरॉइडची सगळी लक्षणे दिसायला लागतात. यासाठी उपाय काय कराल तर योगा आहे. योगामधले पण निरनिराळे प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम आहे, शीतकाली प्राणायाम आहे, निरनिराळे आसनं आहेत. याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं योग निद्रा, कारण तुमची स्ट्रेस कमी व्हायला योग निद्रा ही खूप छान मदत करेल. हा स्ट्रेस जसा जसा कमी होईल तसं तुम्ही स्वतःला खूप छान ओपन अप करू शकाल. आपल्या फिलिंग्स कोणाजवळ तरी बोलणे किंवा मनात सतत काही साठवून न ठेवणे, यामुळे देखील तुम्ही थायरॉइड पासून दूर राहू शकता.